साधी सोपी रेसिपी सीरीजमधला आजचा रेसिपी क्रमांक आहे 93। आज बनवते शेवग्याच्या शेंगांची आमटी। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। सगळ्यात आधी इथे कुकरमध्ये मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली, 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतली। इथे मी लहान कुकर वापरला आहे। आता यामध्ये घालते 1 टोमॅटो, 1 अख्खा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे मी। त्यानंतर यामध्ये हळद, धणा जिरा पावडर आणि थोडासा हिंग घातला आणि छान असं मिक्स करून घेतलं। आता पाण्याचं प्रमाण डाळीच्या अगदी थोडंसं वर ठेवायचं, खूप जास्त पाणी ठेवण्याची गरज नाही, नाहीतर ते कुकरच्या शिट्टीमधून बाहेर येतं। आता याला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून डाळ खूप छान अशी शिजवून घ्यायची। डाळ शिजून होईपर्यंत मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या, त्याची सालं काढून घेतली आणि उकळत्या पाण्यामध्ये त्या घातल्या आणि छान अशा शिजवून घेतल्या। खूप जास्त नाही, अगदी 80% या शिजवून घ्यायच्या। आता या कुकरमध्ये मी मुद्दाम शिजवल्या नाहीत, नाहीतर त्या पूर्ण त्याचा गाळ होतो, त्याचा गर आणि सालं पूर्णपणे वेगळे होतात। यासाठी मी त्या वेगळ्या शिजवून घेतल्या आहेत। आता इथे कुकर थंड झाला आहे। डाळीमध्ये मी लाल तिखट घातलं आहे, इतर कुठलेही मसाले वापरलेले नाहीत, फक्त लाल तिखट घातलं। आता फोडणीचा सुरुवातीचा व्हिडिओ माझा जरा स्किप झाला आहे, पण त्यामध्ये मी तेलामध्ये मोहरी आणि लसूण, जास्त प्रमाणात इथे लसूण घेतली, त्याची फोडणी केली। त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घातली आणि त्यानंतर त्याच्यावर डाळ, अगदी थोडीशी डाळ, 1 चमचाभर डाळ घातली आणि ती छान अशी फोडणीवर परतून घेतली आणि त्यानंतर सगळी डाळ घालून ती घोटून घेतली। आता वरून मी शेंगा घातल्या, ज्या शिजवून आपण घेतल्या आहेत। त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं, मस्त अशी उकळी काढायची आणि वरून कोथिंबीर पेरून आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी खाण्यासाठी तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते, पौष्टिक आहे, त्यामुळे नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा। थँक्यू।